आज 23 मार्च भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त आम्ही डेमोक्रॅटिक फेडरेशन ऑफ इंडिया DYFI या युवा संघटनेकडनं त्यांना अभिवादन करण्यासाठी एकता मार्च किंवा कॅन्डल मार्च काढलेला होता। त्याचा समारोप आपण या ठिकाणी करत आहोत। शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचं वय जर पाहिलं आपण तर 21, 22, 23 वर्षांचं वय, परंतु या वयामध्ये सुद्धा त्यांचं जी मॅच्युरिटी आहे ती किती पुढची होती याचा विचार आपण करू शकतो। बऱ्याच वेळेस या क्रांतिकारकांना असं पाहिलं जातं की म्हणजे ते एक स्वप्नाळू असे क्रांतिकारी होते, भावनिक क्रांतिकारी होते। बंदूक घेऊन त्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा लढला, परंतु आपण जर विचार केला भगतसिंगाबद्दल, आपण जर नीट त्यांचं वाचन केलं, त्यांनी जे काही लिखाण केलेलं आहे त्याचं जर आपण नीट वाचन केलं तर आपल्या लक्षात येईल। बरेच लोक असे बोलतात की भगतसिंग जेव्हा कुठेही असायचा तेव्हा त्याच्या खिशामध्ये, एका खिशामध्ये बंदूक असायची आणि दुसऱ्या खिशामध्ये पुस्तक असायचं। भगतसिंगाचं म्हणजे हिंसेवरती त्याचा विश्वास नव्हता। तो स्वतःच म्हणतो की बम और पिस्तौल क्रांती नहीं लाते, क्रांती की तलवार विचारों के स्थान पर तेज होती है। म्हणजे हिंसेतून क्रांती होत नाही, तर क्रांती जर करायची असेल तर आपल्याला विचारावरतीच अवलंबून विचारांची धार आपल्याला तेज करावी लागेल। त्यानंतर कुणीतरी असं म्हणतं की म्हणजे त्याला प्रेमाबद्दल विचारलं जातं, तर तो काय म्हणतो, इस कद्र वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से, मैं इश्क लिखना भी चाहूँ तो इनकलाब लिखा जाता है। असा तरुण म्हणजे त्याच्या पूर्ण विचारामध्ये क्रांती आणि समाज परिवर्तन, राष्ट्राचं परिवर्तन एवढंच नाही तर विश्वप्रेम, म्हणजे सगळ्या विश्वातले लोक जे आहेत ते सगळे एकच आहेत। म्हणजे कुठलं जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा विचार करतोय तो, विश्वबंधुतेचा विचार करतो। वसुधैव कुटुंबकम जे म्हटलं जातं की विश्वच एक कुटुंब आहे, तशा प्रकारचं तत्त्वज्ञान किंवा तो विचार आपल्याला देण्याचा प्रयत्न भगतसिंग करतोय। त्यांनी बरंच लिखाण केलेलं आहे। म्हणजे त्यांनी पुस्तकं जर त्याचं वाचन जर पाहिलं आपण तर जेलमध्ये जाण्याच्या आधी 550 पुस्तकं त्यांनी वाचलेली आणि जेलमध्ये गेल्यानंतर 300पेक्षा जास्त पुस्तकं, म्हणजे वयाच्या 23 वर्षामध्ये त्यांनी 550 पुस्तकं वाचलेली आहेत। आणि केवळ अशीच पुस्तकं काहीतरी कथेची वगैरे पुस्तकं वाचायची म्हणून नाही, तर जगभरातलं जे काही साहित्य आहे, म्हणजे ब्रिटिश साहित्य असेल, अमेरिकन साहित्य असेल, रशियन साहित्य असेल किंवा इतरही प्रकारचं साहित्य जे आहे ते सगळं सर्वोच्च असं साहित्य त्यांनी वाचलेलं आहे। त्यामधनं त्यांनी आपले विचार वगैरे मांडले, सगळ्या क्रांत्यांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे। आणि जातीवाद, अस्पृश्यता, धर्मांध दंगली जे आहेत त्याच्या विरोधात सुद्धा तो आपली भूमिका मांडतोय। कशा प्रकारे धर्मांध दंगली घडून आणल्या जातात, राजकारण आणि धर्म कसा वेगळा असला पाहिजे। आजच्या परिस्थितीला जर आपण विचार केला तर आज आपल्या देशामध्ये जे घडत आहे, म्हणजे तरुणांचे जे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत त्यांना बगल देऊन, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न यांना बगल देऊन त्यांना धार्मिक किंवा धर्मांध राजकारणामध्ये गुंतवलं जातं। त्याच्यावरती तो भाष्य करतो की धर्म आणि राजकारण हे वेगळं असलं पाहिजे, धर्म आणि राजकारणाची सरमिसळ नाही झाली पाहिजे, अशा प्रकारचा तो विचार आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो। अस्पृश्यतेच्या विरोधात बोलत असताना, जातीवाद किंवा अस्पृश्यतेच्या विरोधात तो म्हणतो की कुत्र्याला, म्हणजे जनावर जे आहेत, जनावरांना माणसाच्या अंगावरती आपल्या किचनमध्ये वगैरे फिरण्याची मुभा असते, परंतु माणसाला याच्यामध्ये किचनमध्ये किंवा आपल्या जवळ येण्याची किंवा त्याला स्पर्श करण्याची मुभा नसते। आणि दुसरं एक उदाहरण तो देतो, म्हणजे ॲक्च्युली त्याला जेव्हा फासावरती चढवलं जातं तेव्हा तो म्हणतो की मला म्हणजे हे बेबेच्या हातचं जेवण करायचं आहे। बेबे म्हणजे एक भंगी समाजाच्या म्हणजे तिथली ती व्यक्ती, त्यांची सेवा करणारी व्यक्ती जी आहे त्यांना ते आईचा दर्जा देतात आणि म्हणतात की त्यांच्या हातचं मला जेवण करायचं आहे। म्हणजे अस्पृश्यतासुद्धा जी आहे तीही नष्ट करण्याचा विचार त्यांनी केला। विद्यार्थ्यांना संदेश देतात, युवकांना संदेश देतात, राजकारणापासून बऱ्याच वेळेस दूर, म्हणजे विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी राजकारण केलं नाही पाहिजे म्हणतात, पण भगतसिंग म्हणतो की प्रत्येक गोष्ट जी आहे राजकारण ठरवत असते, तर विद्यार्थ्यांना, तरुणांना सुद्धा हक्क असतं की राजकारण कशा प्रकारचं असेल ते आपण ठरवलं पाहिजे। याचा अर्थ निवडणुकीतच उतरलं पाहिजे असं नाही, तर आपल्या राजकीय भूमिकासुद्धा तरुणांनी हे केल्या पाहिजे।
ठरवल्या पाहिजे. तर या निमित्ताने आज आम्ही डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाकडनं हे जे तरुण आहेत भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी थांबलेलो होतो. एकता मार्च आपण सगळ्यांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एकतेनं राहिलं पाहिजे. जे आपलं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला धर्मनिरपेक्षतेचं मूल्य संविधानात दिलेलं आहे ते सुद्धा आपण पाळलं पाहिजे. हाच संदेश भगतसिंग आणि त्याचे साथीदारसुद्धा देतात. नवजवान भारत सभा असेल किंवा HSRA हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापनाच याच्यासाठी एक समाजवादी राष्ट्र उभारण्यासाठीचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं होतं. मी जास्त बोलत नाही. या ठिकाणी तिघांनाही अभिवादन करून इथं थांबतो. धन्यवाद.